भाग पाडू नका। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी लवचिक भूमिकेची भाषा करणाऱ्या राज ठाकरेंच्या मनसेने कल्याण डोंबिवली पाठोपाठ नाशिकमध्येही लवचिक भूमिका घेतली आहे। नाशिकमध्ये मनसेने चक्क एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत हात मिळवणी केली आहे। त्यामुळे नाशिकमध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी एकत्रित सत्ता स्थापन झाली। नाशिकमध्ये मनसेच्या मयुरी पवार या एकमेव विजयी नगरसेविका आहेत, तर शिवसेनेने 26 जागांवर विजय मिळवला आहे। मनसेला सोबत घेतल्यामुळे शिवसेना आणि मनसे यांचा मिळून एक सदस्य स्थायी समितीवर वाढणार आहे। विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे नाशिकमध्ये निवडणुकीत एकत्र होते। एकमेव नगरसेवक असूनही मनसे सत्तेत बसले, तर 15 नगरसेवक असलेली ठाकरेंची शिवसेना विरोधी बाकावर बसली आहे। तेव्हा सत्तेचा महिमा हा मोठाच म्हणावा लागेल। तर हे स्थानिक पातळीवर विकासाच्या मुद्द्यावर घेतलेला निर्णय, माझा थेट काही संबंध नाही। मी मुंबई पालिकेवर बोलू शकतो, पण स्थानिक पातळीवर विकासाच्या मुद्द्यावर निर्णय होत असेल आणि युतीला काही धोका असेल तर काही होत नाही, असं देखील म्हणण्यात आलेलं आहे। मला वाटतं ह्या स्थानिक पातळीवर विकासाच्या मुद्द्यावर स्थानिक नेत्यांनी घेतलेले निर्णय असावेत, कळलं का? आणि जे काही कल्याण डोंबिवली असो किंवा नाशिक असो, तिथे माझा थेट काही संबंध येत नाही। मुंबई महानगरपालिकेच्या विषयाचं काय असेल तर मी त्यावर वक्तव्य करू शकतो की ह्या वरिष्ठ पातळीवरचे पॉलिसी डिसिजन्स असतात आणि ते अन्य महानगरपालिकेचे आहेत, मुंबई महानगरपालिकेचे नाही। माझा विषय मुंबई महानगरपालिकेपुरता मर्यादित आहे, त्यामुळे मी त्यावर अधिक भाष्य करणं मला योग्य वाटत नाही। तर मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी ही भूमिका मांडली। तिकडे राज ठाकरेंनी नाशिकसाठी सत्तेची लवचिक भूमिका घेतली, तर इकडे त्याचवेळी चंद्रपुरात उद्धव ठाकरे देखील सत्तेसाठी लवचिक होण्याला पाहायला मिळतात। भाजप नेते किशोर जोरगेवारांचं वक्तव्य याकरता कारणीभूत ठरतंय। महापौरपदाची पहिली 1.25 वर्ष आम्हाला देण्यात यावी, तशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केल्याचं जोरगेवारांनी म्हटलंय। त्यामुळे महापौरपद देण्याच्या अटीवर ठाकरेंचे 6, वंचितचे 2 अपक्ष असा नगरसेवकांचा गट भाजपला पाठिंबा देण्याची तयारीत आहे। मात्र आपले 24 नगरसेवक एकसंध आहेत असा दावा भाजप करत आहे। त्याचवेळी काँग्रेसप्रमाणे भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी पाहायला मिळते। मुनगंटीवार आणि जोरगेवार पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत। भाजपकडून महापौरपदाच्या अधिकृत उमेदवार संगीता खांडेकर या आहेत, मात्र ऐनवेळी जोरगेवार गटाच्या सारिका संदूरकर यांनी अर्ज दाखल केला, त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये वाद झालाय। अंतर्गत गटबाजीचा फटका नेमका काँग्रेस आणि भाजपला बसतो आणि सत्तेचा सोपान नेमका कोण गाठतो हे पाहणं आता महत्त्वाचं आहे। उभाटाची मागणी आहे की पहिले 1.25 वर्ष त्यांनी उभाटाला द्यावे। आमचं म्हणणं आहे की पहिले आम्ही घेतो, नंतर तुम्ही घ्या। त्याचं कारण असं आहे की 24 आमचे इंटॅक्ट आहे आणि दुसऱ्यांदा स्थापन करायला त्यांना अडचण जाणार। कारण काय आहे की 24 हे आमचे एका पक्षाचे एका विचाराचे आहे आणि तिथे 3 अपक्ष 2 आहेत, वंचित आहे, उभाटा आहे। हा त्यांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे, तो मान्य होण्यासारखा आहे। कारण की उभाटाचा जे संदीपजी गिरे आमचे मित्र आहे, त्यांची इच्छा खूप आहे की आपला उभाटाचा या ठिकाणी महापौर व्हावा, ही संधी आलेली आहे, सुवर्ण संधी त्यांना प्राप्त झालेली आहे, तर त्या सुवर्ण संधीचा लाभ त्यांनी घेतला पाहिजे। दरम्यान मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यामध्येही या चंद्रपूरच्या महापौर पदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने ठिणगी पडलेली पाहायला मिळते। बघूया। माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे बैठक झाली। बैठकीनंतर हे निश्चित झालं की या संदर्भातले निर्णय आमच्या प्रदेश अध्यक्षाच्या पत्राच्या माध्यमातून जे आदेश येतील या संदर्भात संगीताताई खांडेकर यांचा फॉर्म भरण्यासाठी सांगितला आणि तो फॉर्म नगरसेवकांनी भरला। भारतीय जनता पार्टीमध्ये काँग्रेसच्या पद्धतीने वागणं हे नंतर महागात पडते, हे मात्र अनेकांनी अनुभवलं। पक्षाच्या अध्यक्षाचा अवमान करणं हे या पक्षाच्या अनुशासनामध्ये बसत नाही। या अगोदर एबी फॉर्म आणि आता पुन्हा आवेदन भरणं हे निश्चितपणे याची गंभीर नोंद पक्षाच्या बैठकीत होईल। याचं कारण असं आहे की आम्हाला तिथे असं एक लक्षात आलं की कदाचित आमच्या एखाद्या फॉर्ममध्ये त्रुटी निघू शकते, अडचण निर्माण होऊ शकते। काँग्रेसने जेव्हा 4 नावं दिले तेव्हा मी विधानसभा चा लोकप्रतिनिधी म्हणून आणि निवडणूक प्रमुख म्हणून आम्ही आणि आमच्या गटनेत्यांचा आम्ही सर्वांनी एक चर्चा केला आणि एक आपण प्रिकॉशनरी प्रोव्हिजन म्हणून आम्ही तो एक दुसरा फॉर्म त्या ठिकाणी प्रोड्यूस केलेला आहे आणि तो फॉर्म प्रोड्यूस केल्यानंतर त्याचा विड्रॉल सुद्धा आम्ही घेतलेला आहे। आमच्याकडे काही तो विषयच नाही आहे की बाबा कोणी काही पुन्हा नव्यानं भारतीय जनता पार्टीचे 2 उमेदवार किंवा काँग्रेसचं जसं आहे 4-4 टाकलं तसं आमच्याकडे काहीच नाहीये। तर गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसमध्ये वडेट्टीवार विरुद्ध धानोरकर वाद उफाळून आला। आता वडेट्टीवार आणि धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी एकत्रित मिळून नागपूरच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गटनोंदणी केली।
काँग्रेसच्या 27 नगरसेवकांनी एकत्रित गटनोंदणी केली. काल काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या हस्तक्षेपानंतर राजेश अडूर यांची काँग्रेस गटनेते म्हणून निवड झाली. तर ठाकरेंची शिवसेना आमच्या सोबत राहील असा विश्वासही यावेळी काँग्रेसने व्यक्त केला. आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे 27 नगरसेवक निवडून आले. आम्ही सर्व एकत्र येऊन इकडे आम्ही गट फॉर्म केले आहे. आमचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे आदेशानुसार माझे नाव राजेश अडूर गटनेत्यावर सुचवले आहे. आमचे महाराष्ट्राचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आणि चंद्रपूर जिल्ह्याचे खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे यांच्या सर्व मार्गदर्शनात हा गट फॉर्म झाला आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा. इकडे मुंबई महापालिकेत एकत्रित निवडणूक लढवणाऱ्या ठाकरे बंधूंमध्ये स्वीकृत नगरसेवकांवरून खटके उडत आहेत. मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेनेने सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू केल्या आहेत. याचवेळी मुंबई महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांसंदर्भात मनसेने नवी भूमिका मांडली आहे. ठाकरे पक्षाच्या कोट्यातनं एक स्वीकृत नगरसेवकपद मनसेला मिळायला हवं अशी भूमिका मनसेने घेतली आहे. एकत्रित निवडणूक लढताना ठाकरेंच्या शिवसेनेला 163 जागा तर मनसेने फक्त 53 जागा लढलेल्या. मनसेने आपली ताकद असलेल्या काही जागा देखील ठाकरेंच्या शिवसेनेला दिल्या आणि कमी जागा लढवत ठाकरेंच्या शिवसेनेला युतीमध्ये ताकद दिली होती असा दावा मनसेने केला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या खात्यातील एक नगरसेवक पद हे मनसेला द्यावं अशी मागणी होतीये. आता उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका यावर घेणार पाहणं महत्वाचं आहे. तर संख्याबळानुसार मनसेला एक स्वीकृत नगरसेवक पद द्यावं अशी मागणी यशवंत किल्लेदार यांनी केलेली आहे. मनसेच्या संख्याबळानुसार किंवा MIMला संख्याबळानुसार हे मिळणार नाही आहे. परंतु आम्ही युतीत निवडणूक लढवली आणि युतीत निवडणूक लढवल्यामुळे आम्हाला एखादं स्वीकृत नगरसेवक पद मिळावं अशी आमच्या कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची भावना आहे. आता पुढची बातमी.